नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 15 वर्षांपूर्वी गिरिजाची आई तिने देवकीने गिरिजाला वासंतीकडे दिलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की माझ्या मुलीला वाचवा. तेव्हा ती वासंती देवकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होती, परंतु देवकी मात्र तयार झाली नाही. तुम्ही माझ्या मुलीला वाचवा, तिचा सांभाळ करा असं सांगून ती गेलेली असते. परंतु आज ती पुन्हा आलेली आहे आणि गिरिजासोबत तिची भेट होणार आहे. म्हणजेच या नागेश्वरचा काळ आता जवळ आलेला आहे, म्हणजेच वेळ जवळ आलेली आहे. नागेश्वरचा खेळ खलास होणार आहे. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे नागेश्वरचा एक एक डाव गिरिजा हाणून पाडत असते. म्हणजे नागेश्वरने काही कारस्थानं सुरू केली तरी गिरिजाने ते उधळून लावलेले आहेत. इथपर्यंत की नागेश्वरने तिच्या रूममध्ये नाग सोडलेला असतो. आणि आता नागेश्वर दुसऱ्या दिवशी सकाळी वासंतीला म्हणत असतो की चला लवकर, काय झाले बघा, सुनबाई उठल्या नाहीयेत, अजूनपर्यंत आल्या नाहीयेत, नक्की काय झालं असेल, त्या बऱ्या असतील का, असे अनेक प्रश्न घेऊन हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता नागेश्वर जातो. पण तिथे गेल्यानंतर जो काही नागेश्वरचा पचका होतो तो मात्र खूपच जबरदस्त असा आहे. कारण नागेश्वर जेव्हा तिथं पोहोचलेला असतो तेव्हा गिरिजा तिथं नसतेच. त्यामुळे नागेश्वरचा डाव उधळला गेलेला असतो. आता नागेश्वर या सगळ्या गोष्टी इकडे उर्वशी सोबत बोलत असतो. उर्वशीला म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, पुढचा जर शत्रू असेल तर त्याला खेळवून खेळवून मारायचं, असं आता सहज नाही मारायचं, एवढं नागेश्वरने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच त्या पद्धतीने त्याचं आता पुढचं प्लॅनिंग चाललेलं असतं की काय करावं लागणार आहे. आणि नागेश्वर त्या पद्धतीने प्लॅनही करत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की आता हिलाच संपवायचं. आता संपवायचं म्हणजे संपवायचं, अजिबात हिला सुट्टीच द्यायची नाही, हा सगळा नागेश्वरचा प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर गिरिजाला सुद्धा या गोष्टी कळलेल्या असतात. म्हणून तर गिरिजाने तिची जी मैत्रीण आहे तिला नागेश्वरचा हा जो काही डाव आहे याबद्दल तिने सांगितलेलं असतं. तिने सांगितलेलं असतं की नागेश्वर पासून माझ्या जीवाला धोका आहे, कारण ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली असते. त्याचबरोबर इथे मोनूला मोबाईलही द्यायचा असतो, त्यासाठी ती घरातून बाहेर गेलेली असते. आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा मात्र आता इकडे गिरिजा सावध राहत असते. आणि इकडे गिरिजा म्हणत असते की काही झालं तरीही तो माणूस माझ्या बाबतीत काही करू शकतो, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. गिरिजा प्रत्येक वेळेस त्याचा डाव उधळून लावत आहे. अगदी तो नागाचा डाव सुद्धा गिरिजाला ऑलरेडी ती सर्पमित्र असल्यामुळं तिने तो साप एका दमात पकडलेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता आंधळा विश्वास आहे तो म्हणजे या रुद्रला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की नागेश्वर हा त्याच्यासाठी देव माणूस आहे, भला माणूस आहे. म्हणजे आबासाहेब म्हणजे आमचे, त्यांच्या बाबतीत काही कुठल्या गोष्टीला शंकाच नाही, अशा पद्धतीनं इकडे रुद्रला वाटत असतं. म्हणून तर गिरिजाला प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी जेव्हा सोडवाव्या लागत असतात तेव्हा मात्र शांतपणे विचार करून हे सगळं करावं लागत असतं. कारण एवढं सहजासहजी रुद्र या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आता गावामध्ये जत्रा असते आणि त्यासाठी पूजा करावी लागणार असते, परंतु त्या वेळेस सगळेजण तिथं जमलेले आहेत. परंतु घडतं असं की आता सगळेजण आलेले आहेत, गिरिजा वगैरे सगळे आहेत. तेव्हा गुरुजी सांगतात की पूजेला बसणारं जे जोडपं आहे त्यातल्या म्हणजे जो नवरा आहे त्याने त्याच्या बायकोला उचलून घेऊन 5 पावलं चालायचे आहेत आणि देवीपर्यंत घेऊन यायचं आहे. आता हे सगळं ठरलेलं असतं, हे सगळं सांगितलं जात असतं. आणि इकडे नागेश्वर घोरपडे यांचा मात्र एक वेगळाच डाव सुरू झालेला असतो. कारण नागेश्वरने ठरवलंय की आज या जंगलातून ती गिरिजा जाणार नाही, म्हणजे या जंगलातच तिला संपवायचं आहे. हा सगळा डाव नागेश्वरने आखलेला असतो. म्हणून नागेश्वर हा गिरिजाला संपवण्यासाठी प्लॅन आखत असतो. त्याच्यासोबत जे गुंड असतात त्याचे पाळलेले त्यांच्या सोबत येऊन तो गिरिजाच्या विरोधात प्लॅन करत आहे. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत नेमकं त्याच वेळेस नागेश्वर त्याचबरोबर सगळे तिथं पोहोचलेले असतात. आणि मग इकडे श्रीमंत धावत येतो आणि तो सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झालाय.
गिरिजा कुठंच नाहीये, गिरिजा कुठे गेली, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. खरं तर गिरिजा तिथून गायब झालेली नाहीये, तर तिला गायब केलेलं असतं. म्हणून तर गिरिजा अचानक तिथून नाहीशी झालेली असते. आणि आता मात्र सगळेजण तिथं असतात. सगळेजण शोधाशोध करू लागतात. रुद्र म्हणतो की आम्हीही शोधायला जातो. असं म्हणत रुद्र सुद्धा आता गिरिजाला शोधायला बाहेर पडलेला असतो. परंतु गिरिजा काही सापडत नाही. तर गिरिजा एका ठिकाणी गेलेली असते आणि जेव्हा तिला तिथं जाणवतं वेगळं काहीतरी आहे, म्हणून गिरिजा स्वतःहूनच परत येते. जेव्हा ती परत येते तेव्हा आता पूजेला सुरुवात झालेली असते. म्हणजे नागेश्वरला असं वाटत असतं की ही संधी तर आपली गेलेली नाहीये, आता आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, हे नागेश्वरने ठरवलेलं आहे. मग गिरिजा पूजा करायला बसलेली असते. तिथे कवड्या ठेवलेल्या असतात. गुरुजी पूजा करत असतात आणि मग तिथे गिरिजा बसलेली आहे आणि तेव्हा गुरुजी म्हणतात की मुलगी नशीबवान आहेस तू. आता गिरिजा तर नशीबवान आहे हे तर नागेश्वर इतकं कोणालाच माहिती नाहीये. म्हणून तर नागेश्वरने तिला सून करून 6 महिन्यासाठी, त्याचा 6 महिन्याचा जो काळ आहे तो खूप वाईट आहे आणि त्या 6 महिन्यासाठी गिरिजाला आणलेला आहे. परंतु गुरुजींनी जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा गिरिजा सुद्धा तिथं आहे आणि गिरिजाच्या हातामध्ये त्या कवड्या असतात आणि त्याच वेळी तिला आवाज ऐकू येतो, छकुली छकुली असा तिला आवाज ऐकू येऊ लागतो. गिरिजाला कळतच नाहीये की तिला कोण आवाज देते, म्हणून गिरिजा त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागते. कोण आवाज देते आणि काय झालंय नक्की, हे सगळं काय आहे, कोण मला बोलवते, असं म्हणत गिरिजा आता तिकडे जाऊ लागते. आणि त्याच वेळी रुद्र त्याचबरोबर वासंती सगळेजण तिथं असतात. गिरिजा थोडीशी इमोशनल झालेली असते की कोण आवाज देतोय, कारण हा सेम आवाज तिला त्या घरातही येत असतो. आणि आज इथे पुन्हा आलेला आहे जीवन. ती जेव्हा गृहप्रवेश करून घोरपड्यांच्या घरामध्ये पाऊल टाकत होती तेव्हा सुद्धा तिला सेम आवाज आलेला होता आणि आज पुन्हा तसाच आवाज आलेला असतो. इकडे नागेश्वरने मात्र फुल प्लॅनिंग केलेलं आहे गिरिजाला संपवायचं. परंतु गिरिजाचं नशीब एवढं थोर आहे, एवढं मोठं आहे की नागेश्वर मात्र काहीच करू शकत नसतो. गिरिजा त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागते. गिरिजा म्हणते की नक्की काय झालंय, कशामुळं हा आवाज मला ऐकायला येतोय, माझ्या कानावर पडतोय हा आवाज, काय कारण आहे या सगळ्याचं, असा विचार गिरिजाच्या डोक्यात सुरू असतो. त्याच वेळी गिरिजा त्या आवाजाच्या दिशेने जात असते. परंतु गिरिजाला लक्षातच येत नाहीये की आपण कुठे वेगळ्या बाजूला तर नाही ना चाललेलो. पण खरं तर गिरिजा ज्या दिशेने चाललेली असते ती योग्यच दिशा असते, कारण गिरिजा ज्या ठिकाणी पोहोचलेली आहे बरोबर एक एक कवडी तिथं पडलेली असते आणि त्या कवडीच्या अंदाजावरती गिरिजा पुढे जात असते आणि तिथं समोरूनच तिला आवाज ऐकू येत असतो की छकुली छकुली असा आवाज तिला ऐकू येऊ लागतो. मग छकुली म्हणत जी देवकी आहे ती एक एक कवडी टाकत चाललेली असते आणि गिरिजा तिच्या मागे जाऊ लागते. म्हणजेच देवी आईचाच आशीर्वाद आहे की आज देवी आईचीच इच्छा होती. गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं होतं की भूतकाळातली हरवलेली व्यक्ती आज भेटणार आहे. तेव्हा नागेश्वर सुद्धा इकडे म्हणालेला होता की ती व्यक्ती भेटण्याआधी आम्ही हिला संपवणार आहोत. म्हणजे नागेश्वरचं जे काय वागणं आहे ते विचित्रच आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं त्यावरून तर स्पष्ट तिथं होत होतं की नक्कीच नागेश्वर याच्यामध्ये सामील आहे. आणि मग गिरिजा पुढे जाते, एक एक कवडी उचलत चाललेली असते. समोरून एक बाई येते, म्हणजेच ती गिरिजाची आई आहे ती येते आणि ती म्हणते की पोरी, अगं छकुली, माझी छकुली, किती दिवसानंतर भेटलीस मला, असं म्हणत छकुली छकुली म्हणून आपल्या मुलीला ती जवळ घेत असते. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो आणि गिरिजाला त्यांनी गालावरती हात ठेवलेला आहे आणि गिरिजाला जवळ घेतलेलं असतं. गिरिजा त्यांच्याकडे पाहत असते आणि गिरिजाला आठवतं की तिच्या जीवाला धोका आहे आणि आत्ता गुरुजींनी सुद्धा काही वेळापूर्वी तिला सांगितलेलं होतं की आज तुमच्या भूतकाळातली हरवलेली व्यक्ती भेटणार आहे. गिरिजाने सुद्धा आई म्हणून तिला हाक मारलेली आहे. कुठंतरी ते मायलेकीचं नातं आहे, त्यांची नाळ जोडली गेलेली आहे, म्हणून तर त्या मायलेकींनी एकमेकींना ओळखलेलं आहे. गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं. परंतु जेव्हा आता गिरिजा तिच्या आईला म्हणजे देवकीला घेऊन ती येत असते तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडणार आहे की नागेश्वरच्या पायाखालची जमीन सरकणार. जेव्हा गिरिजा आणि देवकी समोर येत आहेत तेव्हा वासंती आणि त्याचबरोबर नागेश्वर या दोघांनीही इकडे देवकीला ओळखलेलं आहे. म्हणजे नशिबाने शेवटी गिरिजा आणि तिच्या आईची भेट घडवलेली आहे. परंतु त्यासोबतच मोठा भूतकाळ हा समोर येणार असतो.
त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण तिथं आहेत. गिरिजा आता कुठं गेली आहे, गिरिजाला शोधलं पाहिजे असं सगळ्यांचं बोलणं चालू आहे. पण गिरिजा तिच्या आईसोबत असते आणि गिरिजा तिच्या आईला घेऊन आता येऊ लागते. इकडे नागेश्वरने मात्र ठरवलेलं असतं की आता आपण यांना संपवून टाकूया आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नीट करायच्या आहेत असं ठरलेलं असतं. परंतु इकडे गिरिजा आता गिरिजा देवकीला घेऊन येते आणि इकडे नागेश्वरची वाट लागते. कारण देवकी येते आणि त्या क्षणी तिने नागेश्वरची कॉलर पकडलेली आहे आणि ज्या क्षणी ती कॉलर पकडलेली आहे त्याच वेळेस घडतं असं की ती म्हणत असते की हा खुनी आहे, याने मारले माझ्या नवऱ्याला, याने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हा खुनी आहे असं म्हणत हे सगळं जे काय आहे ते चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे गिरिजाने आता नागेश्वरची तर वाट लावलेली आहे. आता गिरिजा, वासंती आणि त्याचबरोबर देवकी ह्या दोघेही मिळून नक्की काय करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.